अनाधिकृतपणे सुरू असलेल्या खुरगाव येथील श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने उडी घेतली आहे। शाळा प्रशासनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष शुभम पाटील यांनी दिला आहे। या मागणीचे निवेदन शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले। किड्स किंगडमच्या नावाखाली श्री चैतन्य टेक्नो स्कूल अनधिकृतपणे सुरू होती। पालकांकडून लाखो रुपये फीस उकल्या जात होती। अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शाळेचा गोरखधंदा उघडकीस आणत शाळेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती। अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने किड्स किंगडम शाळेची मान्यता रद्द केली आहे। लवकर श्री चैतन्य टेक्नो स्कूल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे। गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आज आम्ही शिक्षणाधिकारी साहेबांना भेटलो असता त्यांनी आम्हाला एक पत्र दिले आहे की किड्स किंगडम या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आणि जी त्याच्या नावावर जी श्री चैतन्य शाळा चालू होती, बोगस शाळा, त्याच्यावर FIR दाखल करण्यात येईल थोड्या दिवसात। गेले काही महिने झाले आमचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष दीपक स्वामी आणि रवी राठोड हे या लढाई त्यांनी सुरुवात केली होती। ते आता सध्या आमच्यासोबत नसले तरी ही लढाई महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुढे चालू ठेवली आहे। याचा आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून पाठपुरावा करत होतो, त्याचं आज आम्हाला यश मिळाले आहे। तरी मी जिल्हा शिक्षणाधिकारी साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी पूर्व कारवाई करून हे पूर्ण निष्पक्ष आणले। आमची जी मागणी होती की ही शाळा बोगस आहे ती त्याचप्रमाणे बोगस निघालेली आहे। जर येणाऱ्या काळात श्री चैतन्य टेक्नो स्कूलवर FIR दाखल झाली नाही तर आम्ही मनसे स्टाईलनं आंदोलन करू। जी पालकाची विद्यार्थ्याची फसवणूक करून फीस वसूल करण्यात आली आहे, आमची अशी मागणी आहे की शिक्षणाधिकारी साहेबांनी त्या शाळेकडून फीस वसूल करून पालकांना आणि विद्यार्थ्यांना वापस करण्यात यावी। सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना आश्वासन करतो की तुम्ही या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ नका आणि येणाऱ्या काळात विद्यार्थी आणि पालकाच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खंबीरपणे उभी आहे। जर कोणाला अडचण आली असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा।